मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल. आता आपल्या अभ्यासाच्या खोलीत मारुतीरायाचं आगमन कसं झालं ते पाहण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर भावांनो, जय श्रीराम. मी आहे तुमचा गावाकडचा शुभ्या. आता पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपल्याला फोटो बसवायचा आहे ना, ती जागा पूर्णपणे स्वच्छ केली व पाण्याचा सडा वगैरे टाकून स्वच्छ केलं. मग नंतर काय केलं का नवीन अशा स्वच्छ फडक्यानं मारुतीरायाचा फोटो साफ केला. नंतर मारुतीरायाच्या फोटोला गंध लावला. नंतर मारुती स्तोत्राने पूजेला सुरुवात केली. नंतर काय आम्ही दोघा तिघांनी आरती केली आणि आपल्या खोलीत दक्षिण दिशेला मारुतीरायाचा फोटो स्थापन केला. आता ह्याचा योगायोग म्हणजे काय, आपल्या भाऊ आहे का नाही पुण्याहून इकडे आलता आणि त्याच्या रूमवर असणारा मारुतीरायाचा फोटो तो घेऊन इकडे आलता. आता मारुतीराया स्वतः घरी चालून आल्यात म्हणलं त्यांना कुठं लावायचं, म्हणून आपण आपल्या खोलीत घेतल्या आणि मस्त मध्ये नियोजन केलं आणि आपला रेग्युलर अभ्यास परत चालू केला. आता मी जिथं बसलोय आणि त्याच्या पुढे बरोबर मारुतीराया म्हणजे माझ्याकडे सारखं कायम लक्ष ठेवणार, त्यामुळे चुकारपणा करायचा तर काही विषयच नाही. मग काय सगळं उरकलं, 3 वाजले, आपला मोबाईल काढला, आलेलं मिस कॉल फेस कॉल बघितलं, त्यांना कॉल वगैरे केलं आणि आपलं थोडं पाणी आणायचं होतं घरी, मग पाणी आणायला गावात गेलो. संध्याकाळी लुडोचा डाव टाकला आणि त्याच्यामध्ये काय आपला पहिला नंबर आला, त्यामुळे आपलं निवांत बसलो होतो. घरी आलो, शेवट हनुमान चालीसा पठण आणि दिवसाचा शेवट. सुधारी मला सोजदारी कोपलचारी बुद्धिहीन तनुजा आणि के सुमेरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देव मोय रोकले.